वेक्टरच्या या लेक्चरमध्ये आपण आता एक्झाम्पल्स डिस्कस करणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल, इफ 2a bar plus 3b bar minus 5c bar is equal to 0 bar, then prove that points a, b and c with position vector a bar, b bar, c bar are collinear. Hence find the ratio in which the point C divides line segment AB and second point B divides line segment AC. आता इथे आपल्याला A बार, B बार आणि C बार यामधलं एक रिलेशन दिलेलं आहे. म्हणून आता इथे 2A बार प्लस 3B बार मायनस 5C बार इज इक्वल टू 0. हे जे रिलेशन आहे हे रिलेशन आहे गिवन, वेअर ए बार, बी बार, सी बार आर पोजिशन वेक्टर्स ऑफ ए, बी, सी रिस्पेक्टिव्हली. आता इथे ए बार, बी बार आणि सी बार यामधलं रिलेशन आपल्याकडे आहे. आपण याला ह्या पद्धतीने लिहू शकतो. 2a बार प्लस 3b बार इज इक्वल टू 5c बार. यावरून आपल्याला मिळेल c बार इज इक्वल टू 2a बार प्लस 3b बार अपॉन 5 असं लिहिता येईल. याचाच अर्थ 2a बार प्लस 3b बार अपॉन 5 मीन्स 2 प्लस 3. हा जो आहे हा सेक्शन फॉर्म्युला आहे. आता इथे यावरून आपल्याला कळेल पॉइंट सी डिवाइड्स सेगमेंट ए बी या पद्धतीने आपण रीड करायचं याला. ए बी पॉइंट सी डिवाइड्स सेगमेंट ए बी. इथे प्लस साइन आहे म्हणून इंटरनली, हे इंटरनली आपण का लिहिलं, इथे प्लस आहे. पॉइंट सी हा पोजिशन वेक्टर आहे इन टर्म्स ऑफ ए अँड बी. आणि इथे आपण सेक्शन फॉर्म्युलावरून कळते आपल्याला इथे पॉइंट सी डिवाइड सेगमेंट ए बी इंटरनली इन द रेशो. आता इथे आपण सेगमेंट ए बी ह्या पद्धतीने रीड केलेला आहे. ए टू बी म्हणजे ए बी, म्हणून रेशो मात्र ह्या डायरेक्शनमध्ये घ्यायचा किंवा या ऑर्डरमध्ये घ्यायचा. 3:2 असा आपल्याला रेशो घ्यायचा आहे. इन द रेशो 3:2 असं आपल्याला म्हणता येईल. आता इथे पॉइंट सी डिवाइड सेगमेंट ए बी इन द रेशो 3:2 इथे प्लस असल्यामुळे आपण इंटरनली लिहिलेला आहे. आता इथे पॉइंट सी हा ए बीला डिवाइड करतो. हे आपण लिहिलं बाय किंवा फ्रॉम सेक्शन फॉर्म्युला. इथे आपण जो यूज केलेला आहे तो सेक्शन फॉर्म्युला आहे. म्हणून आता इथे असं म्हणता येईल देअरफॉर पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर. म्हणजे आपल्याला इथे आधी हे पॉइंट्स कोलिनियर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. त्यानंतर पुन्हा आपल्याला हा हे सुद्धा काढायचं आहे. सी डिवाइड्स लाईन सेगमेंट ए बी, तो रेशो सी लाईन सेगमेंट ए बीला या रेशोमध्ये डिवाइड करतो. हे दोन आन्सर आपल्याकडे आलेले आहेत. म्हणून आता इथे दुसरा जो रिझल्ट आहे बी डिवाइड्स लाईन सेगमेंट ए बी लाईन सेगमेंट ए सी हे काढायचं आहे. बी लाईन सेगमेंट ए सीला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो ते काढायचं आहे. म्हणून आता इथे आल्सो बी बारचा पोजिशन वेक्टर काढू आपण. म्हणजे बी बार हा पोजिशन वेक्टर काढू पॉइंट बीचा
also we have 2a bar plus 3b bar minus 5c bar is equal to 0. यामध्ये मिळेल आपल्याला 3b बार इज इक्वल टू इथे 5c बार, हे मायनस आहे, राईट साईडला आपण शिफ्ट केलं प्लस होऊन जाईल, प्लस 2a बार आहे, राईट साईडला मायनस 2a बार, म्हणजे इथे मिळेल 3b बार इज इक्वल टू 5c बार मायनस 2a बार. आता यावरून आपल्याला लिहिता येईल b बार इज इक्वल टू 5c बार मायनस 2a बार अपॉन 3 आहे, इथे 5 मायनस 2 असं लिहिता येईल, 5c बार मायनस 2a बार अपॉन 5 मीन्स 3 मीन्स 5 मायनस 2 असं करता येईल. आता इथे b बारचा हा पोझिशन वेक्टर मिळाला. इथे पॉइंट बी हा सेगमेंट AC ला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो ते आपल्याला काढायचं आहे. म्हणून आता इथे सेगमेंट राहील ह्या पद्धतीने AC, सेगमेंट AC असं आपल्याला रीड करायचं आहे. म्हणून आता इथे देअरफॉर बाय सेक्शन फॉर्म्युला पॉइंट B डिवाइड्स सेगमेंट AC. ए पासून C कडे या पद्धतीने रीड करा, सेगमेंट AC. इथे मायनस साइन आहे म्हणून या ठिकाणी लिहायचं आहे एक्सटर्नली इन रेशो. आता इथे पॉइंट B डिवाइड सेगमेंट AC निगेटिव्ह असल्यामुळे एक्सटर्नली इन रेशो मात्र या AC च्या अपोजिट ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. इथे 5:2 असं लिहिता येईल. म्हणजे आता इथे बाय सेक्शन फॉर्म्युला पॉइंट B डिवाइड्स सेगमेंट AC एक्सटर्नली इन द रेशो 5:2 असं आपल्याला मिळेल. आणि हे जे आहे हे इथे आन्सर आहे. आपल्याला इथे काय काय काढायचं होतं पहा. पॉइंट C डिवाइड्स लाईन सेगमेंट AB, आपण इथे लिहिलं पॉइंट C डिवाइड्स लाईन सेगमेंट AB इंटरनली इन द रेशो 3:2. त्यानंतर दुसरा रिझल्ट पॉइंट B डिवाइड्स लाईन सेगमेंट AC. इथे दुसरा रिझल्ट आपल्याला मिळाला पॉइंट B डिवाइड्स सेगमेंट AC एक्सटर्नली इन द रेशो 5:2. आता यानंतर एक सेकंड एक्झाम्पल पहा. ABC इज अ ट्रायंगल, D डिवाइड्स BC इन द रेशो L:M. इथे पहा पॉइंट D डिवाइड्स BC इन रेशो L:M असं दिलेलं आहे. देअरफॉर बाय सेक्शन फॉर्म्युला पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट D इज D बार. त्याचा पोझिशन वेक्टर होईल D बार. आणि इथे BC ला डिवाइड करतो या रेशोमध्ये. इथे आता हे लिहिताना मी इथे एक पॅटर्न तुम्हाला आधी सांगितला होता लास्ट लेक्चरमध्ये. इथे पहा BC ला डिवाइड करतो, रेशो L:M आहे. म्हणून आपल्याला असं लिहायचं आहे LC बार प्लस MB बार अपॉन L+M असं लिहायचं आहे. पहा BC हा रेशो LC बार MB बार असं आपल्याला घ्यायचं आहे अपॉन L+M. हा ह्या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. हा आहे पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट D. आता इथे काय काढायचं आहे ते पहा. फाइंड पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट D. दिस इज पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट.
दिस इज पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट डी असं आपल्याला मिळते. आता यानंतर पॉइंट जी डिवाइड्स ए डी इन द रेशो. इथे पहा, नाउ पॉइंट जी divides AD in रेशो आणि तो रेशो आहे L प्लस M S/N हा रेशो आहे. आता इथे पहा, या ठिकाणी घ्यायचं A, इथे D, रेशो आहे L प्लस M S/N आणि तुम्हाला G पॉइंट हा डिवाइड करेल. इथे आपण आधी D पॉइंट डिवाइड करत होता, इथे G पॉइंट डिवाइड करतो. मग पोझिशन वेक्टर ऑफ G, देअरफॉर बाय सेक्शन फॉर्म्युला पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट G इज G बार, इथे आपल्याला असं घेता येईल, G बार इज इक्वल टू L प्लस M इंटू D बार प्लस N इंटू A बार अपॉन L प्लस M प्लस N. हा होईल पोझिशन वेक्टर, रिक्वायर्ड पोझिशन वेक्टर आहे. दिस इज पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट जी. आता इथे पोझिशन वेक्टर आपण जी, हा जो पोझिशन वेक्टर आहे हा इन टर्म्स ऑफ डी लिहिलेला आहे, डी बार. इथे डी बारची ही व्हॅल्यू जर यामध्ये पुट केली तर आपल्याला रिझल्ट बी बार, सी बार आणि ए बारमध्ये मिळेल. ते कॅल्क्युलेशन आपण करू. इथे एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन, जी बार इज इक्वल टू एल प्लस एम, इथे डी बार आहे, डी बारच्या ऐवजी आपल्याला हे लिहिता येईल एल सी बार प्लस एम बी बार अपॉन एल प्लस एम इंटू डी बार प्लस एन ए बार अपॉन, इथे आपण डी बारची व्हॅल्यू लिहिली, ही डी बारची व्हॅल्यू आपण या रिलेशनवरून लिहिलेली आहे, अपॉन एल प्लस एम प्लस एन असं आपल्याला करता येईल. आता इथे जी बार इज इक्वल टू एल प्लस एम इंटू एल सी बार प्लस एम बी बार, इथे प्लस एन ए बार, तर एन ए बारला या एल प्लस और इथे पहा एल प्लस एम आहे, एल सी बार अपॉन एल प्लस एम आहे, हे कॅन्सल होऊन जाईल. तर इथे मिळेल, इथे रिझल्ट मिळेल एल सी बार प्लस एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एल प्लस एम प्लस एन, एल प्लस एम प्लस एन. इथे पहा हा एल प्लस एम आहे, इथे एल सी बार प्लस एम बी बार अपॉन एल प्लस एम आहे, हा एल प्लस एम आणि हा एल प्लस एम कॅन्सल होईल. रिझल्ट मिळेल एल सी बार प्लस एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एल प्लस एम प्लस एन, म्हणजे जी बार इज इक्वल टू एल सी बार एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एल प्लस एम प्लस एन असा आपल्याला रिझल्ट मिळतो. आणि हे जे आहे इथे आपण एक्सप्रेस केलेलं आहे जी बार इन टर्म्स ऑफ ए बार, बी बार अँड सी बार.